गुड मॉर्निंग. वीकेंड संपून नवीन आठवड्याला सुरुवात झाली. त्याचबरोबर माझं सुद्धा रुटीन सुरू झालंय. सकाळी उठून मस्त फ्रेश झाले आणि रुटीनची सुरुवात केली गरम गरम चहाने. एकीकडे ब्रेकफास्टची सुद्धा तयारी करायला घेतली आणि आज आपल्या सगळ्यांचा आवडीचा ब्रेकफास्ट करणार होते, ते म्हणजे चहा पोळी. एकदम सोपा ब्रेकफास्ट. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सो मॉर्निंग झाली आहे आणि राऊच्या स्कूलची वेळ झाली आहे. सो पटापट त्याला तयार करते आणि त्याला पटकन आधी सोडून येतो. आणि सकाळची तशी माझी बऱ्यापैकी आता कामं झाली आहेत. राऊचा डब्बा वगैरे सुद्धा होता, बाकी जनरल चहा नाश्ता वगैरे. बट गडबडीमध्ये काही शूट नाही केलं आहे, पण आता शूट करते. सो पहिले पटकन राऊला सोडून येतो आणि मग पुढची कामं. आणि राऊ स्कूलसाठी तयार झालाय. सो राऊची बॅग तयार आहे, माझी सुद्धा एक ही बॅग घेते. आणि जसं काल तुम्ही बघितलं असेल की इस्त्रीचे कपडे इथे बांधून ठेवलेत. सो ते जाता जाताच आता टाकून घेते आणि हा ड्रायक्लिनिंगला द्यायचा आहे. सो राऊला स्कूलमध्ये सोडायला निघालो. पटकन आधी त्याला स्कूलमध्ये सोडतो आणि मग पुढची कामं करून घेतो. सो इस्त्रीचे कपडे वगैरे देऊन झालेत. राऊला सुद्धा स्कूलला सोडलंय आणि आता जरा एक दोन कामं आहेत. माझा एक फोन रिपेअरिंगला दिला होता, सो तो आज मिळणार आहे. तर आधी तिथे जातो आणि बाकी सुरुवात झाली आहे आठवड्याला. भाज्या वगैरे सुद्धा घ्यायच्या आहेत, दूध अंडी सुद्धा घ्यायचं आहे. पण सगळ्यात आधी आता तो फोन घेऊन येतो आणि ही सगळी पटापट कामं करून घेतो. सो स्टे ट्यून्ड. तर फोन घेतलेला आहे. हाच फोन आहे ज्याची स्क्रीन पूर्ण तुटली होती माझी. सो रिपेअर झालेला आहे, तर तो घेतला आणि त्याच्याच बरोबर दूध आणि अंडी सुद्धा घेतली आहेत. तर भाजी वगैरे सुद्धा सगळं घेऊन झालंय. काय काय घेतलंय हे तुम्हाला मी घरी जाऊन दाखवतेच, पण पटकन घरी जातो. तर घरी आलो, फ्रेश सुद्धा झाली आहे आणि आता जरा पटापट भाज्या लावून घेते. अंडी आणि दूध सुद्धा ठेवायचं आहे. आणि जनरली तुम्ही बघितलं असेल की मी मंडे मॉर्निंगला म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला सगळ्या भाज्या घेऊन येते. सो आज सुद्धा घेऊन आली आहे आणि बेसिकच आपल्या काकडी, टोमॅटो, जरा बटाटे सुद्धा संपलेले ते घेऊन आली आहे. एक नारळ असावा घरात, त्याच्यामुळे नारळ घेऊन आली आहे. बाकी मिरच्या, आलं, कोथिंबीर वगैरे. सो पटापट आधी आता या भाज्या लावून घेते. त्याचबरोबर मशरूम सुद्धा घेऊन आली आहे. ही अशी भरली वांगी करायला छोटी वांगी सुद्धा आणली आहे. पालक आणलाय. आधी सगळ्या जरा भाज्या इथे डिस्ट्रीब्यूट करून ठेवते आणि मी पटापट मग ठेवून देते. आणि शेवग्याच्या शेंगा सुद्धा आणल्यात. खूप दिवसापासून मला आणि आईला शेंगांचं वरण खायचं टेम्प्ट होतंय. सो आज त्या शेंगा सुद्धा आणल्याय. भाज्या पिशवीतून काढून झाल्यानंतर बटाटे आणि नारळ बास्केटमध्ये ठेवून घेतलं आणि बाकीच्या भाज्या फ्रीजमधील व्हेजिटेबल कंटेनरमध्ये ठेवल्या. आणि जनरली कढीपत्ता वगैरे आम्ही ना असं आधीच निवडून ठेवतो आणि स्वच्छ धुवून जरा वाळवला की तो छान राहतो. सो पटापट आधी कढीपत्ता हा निवडून घेते. आलं ह्याच्यात ठेवलंय, मिरच्या सुद्धा डब्यात ठेवायच्या आहेत आणि कोथिंबीर सुद्धा निवडायची आहे. भाजी लावून झाली आहे. पटकन दूध सुद्धा फ्रीजमध्ये ठेवते आणि अंडी सुद्धा ठेवायची आहेत. सो ती सुद्धा पटापट ठेवून घेते. आणि ही जरा 4 अंडी बॉईल करायला ठेवते. जनरली राऊला मी रोज सकाळी दूध प्यायल्यानंतर अंडी देतेच, पण आज जरा त्याची सकाळी खायची राहिली आहेत. सो तो आता शाळेतनं आल्यावरती ती खाणार आहे आणि पुष्करला सुद्धा द्यायची आहेत. सो पटकन पहिले ही मी या मशीनमध्येच बॉईल करायला ठेवणार आहे.
आणि आज माझं बाकी तसं सगळं जेवण तयार झालंय, कारण सकाळीच पोळ्या वगैरे झाल्या आहेत, राऊचा डब्बा होता, सो भाजी वगैरे सुद्धा झाली आहे. फक्त गरम गरम भात लावणार आहे आता आणि लगेच जेवून घेऊ. पटापट आधी भात कुकरला लावायला सुरुवात केली. अंडी एकीकडे बॉईल करायला ठेवली होतीच. कुकर एकीकडे होईपर्यंत म्हटलं वरणाची सुद्धा तयारी करून घेऊया. त्याप्रमाणे वरणाची सुद्धा तयारी केली. आज भांडी सुद्धा माझी सकाळच्या रुटीनमध्येच घासून झाली होती. फक्त लावायची होती, पण त्यावेळेला ओली होती. म्हटलं राऊला स्कूलमधनं सोडून आलो की भांडी लावूया. त्याप्रमाणे मग पटापट भांडी सुद्धा लावायला घेतली. भांडी लावता लावता एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होतच होत्या. वरण झालंय, भात इथे झालाय, पोळी भाजी तर माझी सकाळीच झाली आहे. राऊचं गोडवरण फक्त गरम करायला ठेवतेय. अंडी सुद्धा बॉईल झाली आहेत. राऊची फक्त आल्यावरती सोलेन. पुष्करची 2 अंडी सोलून घेते आणि पटकन जेवून घेतो. राऊचं गोडवरण एकीकडे गरम करायला ठेवून पटापट आमचं सुद्धा जेवण वाढायला सुरुवात केली. जेवण झाल्यानंतर लगेचच वळले ते म्हणजे ओटा क्लिनिंगला. जेवण झाल्यानंतर ओटा आणि शेगडी मी कशा प्रकारे क्लीन करते यावर इन डिटेल व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. त्यानुसारच मी क्लिनिंगला सुरुवात केली. सगळ्यात आधी सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायला घेतल्या. जी भांडी घासायला ठेवायची होती ती छान सिंकमध्ये रचून त्यावर पाणी घालून ठेवलं. ओटासुद्धा स्वच्छ पुसून घेतला. ओटा वगैरे आवरून झाल्यानंतर तसा थोडासा राऊला स्कूलमधनं आणायला वेळ होता. कपडे सकाळीच मशीनला लावले होते, त्यामुळे कपडे सुद्धा वाळत टाकले. कपडे वाळत टाकून झाल्यानंतर लगेचच मी केर लादीला सुरुवात केली. शक्यतो राऊ जेव्हा स्कूलला जातो तेव्हाच मी केर लादी करून घेते. त्याचप्रमाणे सगळ्यात आधी पूर्ण घराचा स्वच्छ केर काढून घेतला आणि नंतर मस्त फिनेलच्या पाण्याने लादी स्वच्छ पुसून घेतली. सो आमचं सुद्धा जेवण झालंय, घरातली सगळी कामं आवरून झाली आहेत आणि राऊला स्कूलमधनं आणायची वेळ झाली आहे. सो पटापट आता त्याला स्कूलमधनं घरी घेऊन येतो. स्कूलमधनं आल्यानंतर राऊला एक छान सवय लागली आहे, ती म्हणजे स्वतःचे शूज आणि सॉक्स काढून तो जागच्या जागी ठेवतो आणि पहिले जातो ते म्हणजे हातपाय धुवायला. तर राऊला स्कूलमधनं घेऊन आलो. तर राऊ फ्रेश सुद्धा झालाय आणि आता त्याला जेवण भरवते आधी. सो दुपार झालेली आहे आणि मी आता जेवण आले, पण त्याच्या आधी मी स्कूटर चालवतोय. सो राऊ खेळतोय. मी पटकन आता आधी त्याचा जेवायचा ताट रेडी करते. जनरली राऊ टिफिनला पोळी भाजी नेतो, त्याच्यामुळे दुपारी आल्यानंतर कंपल्सरी वरण भात खातो. सो आत्ता सुद्धा त्याला मी आज गोड वरण भात केलाय आणि आज अंडं सुद्धा राहिलं होतं त्याचं सकाळी खायचं. सो वरण भाताबरोबर अंडं सुद्धा देते. राहुल कुठली भाजी बनवतोय तू? मी कुठली भाजी नाही बनवते, मी आज स्पेशल पनीर टिक्का बनवतोय. पनीर म्हणजे कांदा असतो. आई तो कांदा दे. पनीर म्हणजे कांदा टाकला काय मसाला झाला रेडी? नाही. सो इव्हिनिंग झालेली आहे. दुपारी छान जरा आराम झाला आणि आता इव्हिनिंगची सुरुवात गरम गरम चहाने. सो सगळ्यात आधी चहा ठेवून घेतली आहे. तर हे असं असतं माझं मॉर्निंग टू इव्हिनिंगचं रुटीन. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही इव्हिनिंग टू नाईटचं रुटीन माझं बघितलं असेल आणि ह्यातली कामं बऱ्यापैकी चेंज होत असतात किंवा कामांच्या वेळा. तर पहिले आता गरम गरम चहा पिऊन घेतो आणि नंतर इव्हिनिंगचं रुटीन, भांडी घासायची थोडीशी, रात्रीचं जेवण. पण हा व्लॉग मी इथेच थांबवतेय. भेटूया माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू अगेन. व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्लॉग नंबर 112 क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.